मस्त गरमागरम अशी खानदेशी खिचडी, त्याबरोबर कढी आणि भाजलेले दापोडे. कसा वाटला बेत? नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये आज सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज स्वागत करताना मला ना खरं सांगू का, माझी तब्येत बरोबर नाही आहे, पण केवळ आणि केवळ तुम्हाला ही खानदेशी खिचडी दाखवावी हा मूळ हेतू बरेच दिवसापासून मनात होता. आणि म्हणून मी आज आलो आहे. आमची बरीच म्हणजे सगळी मंडळी म्हणतात, आमचे DOP पण म्हणतात, चेतनही म्हणतात, कविता सगळे म्हणतात की सर तुम्ही फ्रेश नाही द्या. अरे पण तशीच कसा, जेव्हा तब्येत खराब असते तर ते चेहऱ्यावर दिसतं. पण तरीसुद्धा तेवढ्याच आनंदामध्ये मी ही खिचडी बनवतो आहे. आणि खानदेश म्हटलं की वैविध्यपूर्ण पदार्थांनी नटलेलं शहर, की असे पदार्थ की आपल्याला खरंच माहीत नाही खानदेशातले. त्यातलं असं म्हणतात की 80% घरांमध्ये खिचडी होते. रात्रीच्या वेळेचा जेवणाचा जो घाट असतो त्यामध्ये खिचडी असते, मग वेगवेगळ्या प्रकारची. त्यातला एक प्रकार, सगळ्यात पहिले तांदूळ जर 1 वाटी असेल तर अर्ध माप डाळ. आपण हे स्वच्छ धुवून घेऊ. आता बघा, हा हिरवा मसाला आपल्याला कुठून घ्यायचा. त्यामध्ये आलं, हिरवी मिरची, नंतर लसूण, कढीपत्ता, आणि थोडी कोथिंबीर. कुटून घेऊ. आणि साधारण 1 पाव वाटी तेल, जिरे, शेंगदाणे, त्यानंतर सुक्या खोबऱ्याचे तुकडे, ह्याला छान परतून, खूप वेळ नाही, हा असाच एवढाच असा रंग करायला हवा. थोडे कांदे, आणि कांद्याबरोबरच आपण घालूयात बटाटे. बटाटे मी सालासकट घातलेले आहे, धुतलेले. आता कित्येकांच्या मनात असेल की खानदेश म्हणजे नेमका कुठला भाग. तर खानदेश म्हणजे जळगाव, भुसावळ, त्यानंतर शहादा आणि नंदुरबार, धुळे हा जो भाग आहे त्यातला हा खानदेश. खरं पाहिलं तर महाराष्ट्र हा माझ्या हिशोबाने म्हणजे खाण्याच्या हिशोबाने 5 वेगवेगळ्या भागांमध्ये विभागला गेला आहे. त्यातला एक खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ हे असे वेगवेगळे 5 भाग. तिथली भौगोलिक परिस्थिती विशिष्ट प्रकारची सगळीकडली, त्यानुसार तिथे अन्नधान्य, फळं, भाज्या उगवतात. आणि तिथली बोली भाषा, तिथली वागण्याची पद्धत, लोकांचे स्वभाव आणि खाण्याची पद्धत अगदी वेगवेगळ्या आणि इंटरेस्टिंग आहे. तर खानदेशामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे असे पदार्थ मिळतील. आणि अजूनही तिथल्या लोकांचा कल जो आहे तो घरी करण्याचा जास्त आहे. म्हणजे शेवया वगैरे हाताच्याच तुम्हाला मिळतील, मशीनच्या मिळणार नाही. आणि तो शेवईचा रवा काढणे, म्हणजे गहू धुण्यापासून ती जी प्रक्रिया असते ती सगळी घरी करणे आणि नंतर त्याची शेवई बनवणे, खूप इंटरेस्टिंग प्रकार असतो. आणि त्यातलं काही मला शिकायला मिळतं ते मी तुमच्यापर्यंत पोचवतो. म्हणून आजारी असताना सुद्धा ही खिचडी शिकवायला आलो. आता यामध्ये आपण हळद, तिखट, थोडासा आपला विष्णुजींचा हिंग, मीठ, आणि कोण यात गूळ घालतं. दॅट इज अप टू यू की तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत. आणि हे परतल्यानंतर यामध्ये डाळ तांदूळ जेवढं घेतलं आहे त्याच्या तिप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे. सगळ्यात शेवटी काळा मसाला. आता तुम्ही म्हणाल की काळा मसाला बाकी मसाल्यांबरोबर का नाही घातला. एक महत्त्वाची टीप तुम्हाला देतो. ती टीप अशी की ज्यावेळी आपण एखाद्या पदार्थामध्ये, खिचडीमध्ये, भाताच्या प्रकारात किंवा भाजीमध्ये धने पावडर, जिरे पावडर, हळद, तिखट वापरतो, तर काही लोक त्याबरोबर गरम मसालासुद्धा वापरतात, म्हणजे काळा मसाला.
तर काळा मसाला वगळून बाकी सगळ्या वस्तू घाला, कारण त्या कच्च्या असतात. काळा मसाला ऑलरेडी भाजलेला असतो. त्या जर तेलात घातला तो तसाच्या तसा तर त्याची चव बदलते. म्हणून काळा मसाला हा सगळ्यात शेवटी घालायचा, लक्षात ठेवा. थोडासा गूळ आणि पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण डाळ तांदूळ घालू. धुतलेले डाळ तांदूळ याला मंद आचेवर शिजवू आणि त्यासाठी हे झाकण यावर ठेवू आणि गॅस जो आहे तो अगदी कमी ठेवू. एक 5 मिनिटं आपण याला अजून शिजवू. आणि या छान मगर सांडशी वापरायला मला मजा येते. अशा पद्धतीने ही काम करते. आजकाल अशा सांडच्या पाहायला मिळत नाही आपल्याला. एनिवे, खिचडी आपली तयार आहे. आपण सर्विंग करू. यावर मी थोडीशी कोथिंबीर घालीन. त्यावर हे तूप, त्याबरोबर भाजलेले धापोडे म्हणजे ज्वारीचे पापड, मस्त गरमागरम अशी खानदेशी खिचडी, त्याबरोबर कढी आणि भाजलेले धापोडे. कसा वाटला बेत? छान आहे ना? मग नक्की करून पहा. आणि केल्यानंतर बघा माझी आठवण येते की खानदेशची आठवण येते? कोणाची आठवण येईल रे? तुमची. नाही, खानदेशची आठवण करा. खानदेश आपला देश. नमस्कार.